मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बघत आहोत थोडेसे अनरेग्युलर ट्रान्झॅक्शन. आपल्याला म्हणणार की हे ट्रान्झॅक्शन रेग्युलर येत नाहीत, पण आपल्याला जमले पाहिजे, एक वेळेस प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. तर आपण ह्या प्रॅक्टिसच्या आता शेवटच्या टप्प्यात आहोत. यानंतर आपल्याला उदाहरणं सॉल्व करायची आहेत. त्यानंतर मग आपली कंबाईन एंट्रीची प्रॅक्टिस पुन्हा सुरू होऊन जाईल. ते पण आपण लवकरच बघणार आहोत. आता आपण आज बघणार आहोत 45 नंबर ट्रान्झॅक्शन. काय म्हटलं आहे बघा. अमाऊंट नॉट रिकवर्ड फ्रॉम दीपक. अमाऊंट म्हणजे पैसे, नॉट रिकवर म्हणजे वसूल होणे, रिकवर म्हणजे वसूल होणे, नॉट रिकवर म्हणजे वसूल होणार नाहीत फ्रॉम दीपक 2000. दीपककडे आपले पैसे बाकी 2000 रुपये आणि ते मिळणार नाही आहेत, आपल्याला रिकवर होणार नाही आहेत. इन शॉर्ट याचा अर्थ असा होतोय की दीपककडे आपले जे पैसे बाकी आहेत 2000 रुपये, तो दीपक आपले पैसे देणार नाही आहे. याचा अर्थ आपले पैसे तो दीपक बुडवत आहे, बुडवणार आहे. आपण त्याला उधारीवर माल विकलेला आहे आणि दीपकने ते आपले पैसे बुडवले. आता लक्षात घ्या, पैसे बुडवले त्याला म्हणायचं असतं बॅड डेब्ट्स. बघा मी ते अकाउंट लिहितो, ते आपल्याला अकाउंटमध्ये पण घ्यावं लागणार आहे. त्याला काय म्हणतात बघा, बॅड डेब्ट्स अकाउंट. बॅड डेब्ट्सचा अर्थ होतो बुडीत रक्कम. शब्दार्थांमध्ये मी लिहून दिलेला आहे. बॅड डेब्ट्सचा अर्थ होत असतो बुडीत रक्कम. पैसे ह्या दीपकने आपले बुडवले. आता बॅड डेब्ट्सचा अर्थ काय सांगितला, बुडीत रक्कम, पैसे बुडाले. काय म्हटलंय, अमाऊंट नॉट रिकवर्ड फ्रॉम दीपक 2000. आपले दीपककडे पैसे बाकी आहेत, उधारीवर माल विकलेला होता आणि जितकी पण अमाऊंट असेल त्यापैकी 2000 रुपये अमाऊंट तो दीपक देत नाही आहे. जर दीपक आपले पैसे जर देत नाही आहे तर याचा अर्थ दीपकने आपले पैसे बुडवले. आणि जर आपले पैसे बुडाले असतील तर बुडालेल्या रकमेला आपण म्हणायचं असतं बॅड डेब्ट्स. ठीक आहे, हे पहिलं अकाउंट इथे क्लिअर झालं. आता कोणी पैसे बुडवले हे दुसरं अकाउंट आहे. तर कोणी पैसे बुडवले आपले, दीपकने, मग दुसरं अकाउंट दीपक. ठीक आहे, आता याला आपण अकाउंट्स लावू, टाईप्स लावू. पैसे बुडाले म्हणजे आपला लॉस आहे, नॉमिनल अकाउंटचा नियम लागेल. दीपक व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. इथपर्यंत क्लिअर झालं. बॅड डेब्ट्स लॉस झाला आहे आपला, नुकसान आहे, नॉमिनल अकाउंटचा नियम लागेल. दीपक व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. ठीक आहे, आता नॉमिनलमध्ये नियम काय म्हणतो, नॉमिनल आपला नियम काय म्हणतोय, आपल्याला रूल्स पार्ट असणं आवश्यक आहे. रूल्स तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. रूल्स मी लिहून दिलेले होते तुम्हाला, तोंडी पण समजावून सांगितले 2-3 वेळा. काय नियम म्हणतोय, नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तुमच्यासमोर बघा मी तो पेज आणतो आपला रेग्युलरचा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. बघा मी इथं ठेवतो तुमच्या माहितीसाठी. हा नियम बघायचा आहे नॉमिनल अकाउंटचा, खर्च व फायद्यासंबंधी आहे. इथे नुकसान पण चालतं, लॉसेस म्हटलं बघा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व एक्सपेन्सेस लॉसेसला डेबिट करून टाका. मग इथं पैसे बुडाले हा आपला नुकसानच आहे, लॉस आहे. मग इथं आपण जे आपलं नुकसान आहे, ठीक आहे, तर आपण त्याला इथं म्हणू नुकसान काय आपलं, बॅड डेब्ट्स. याला आपण नाव द्यायचं आहे बॅड डेब्ट्स इज लॉस. बॅड डेब्ट्स काय आपला लॉस आहे. आणि इथे बघा लॉसेसला नेहमी काय करायचं असतं, डेबिट. मग इथे लॉस काय आहे, बॅड डेब्ट्स, तर आपण बॅड डेब्ट्सला डेबिट करून टाकू. इथं डेबिट लिहायचं होतं फक्त, इथं काय लिहायचं आपल्याला, डेबिट. ठीक आहे, बॅड डेब्ट्सला आपण डेबिट करून टाकू. आता मला सांगा, दीपकसाठी पर्सनल अकाउंटचा नियम लावला, बॅड डेब्ट्सला जर डेबिट झालेलं आहे तर दीपकला क्रेडिटच व्हायला पाहिजे, हे तर फिक्स असतं. पण का बरं बघा, पैसे देणारा कोण आहे, गिवर. गिवर कोण होता, त्याने नाही दिले ठीक आहे, पण देणारा कोण होता, देणारा आहे तो, त्याने दिलेलं नाही ठीक आहे, पण तो देणारा होता. मग तो दीपक देणारा होता, याचा अर्थ काय झाला, तो गिवर आहे. तो गिवर आहे आणि गिवरला आपण नेहमी काय करत असतो, क्रेडिट. आणि इथे ही एंट्री क्लिअर होऊन जाईल 45 नंबरची. काय म्हटलं आहे बघा, डेबिट कोणाला करणार आपण, बॅड डेब्ट्सला. बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू दीपक अकाउंट.
बॅड डेप्स अकाउंट डेबिट टू दीपक अकाउंट 2000 रुपीज 2000 रुपीज. नॅरेशनमध्ये आपण लिहून टाकू बिंग अमाऊंट नॉट रिकवर्ड, बिंग अमाऊंट नॉट रिकवर्ड, आणि हे ट्रान्झॅक्शन संपतं. बघा पुन्हा एक वेळा क्लिअर करून देतो. दीपककडे पैसे बाकी होते 2000, त्याने आपले पैसे दिलेले नाहीत, त्याने आपले पैसे बुडवले. आपले पैसे बुडाले तर आपण त्याला म्हणणार बॅड डेप्ट्स, बुडीत रक्कम. मग नॉमिनल अकाउंटचा नियम लावून बॅड डेट आपण लॉस म्हटलं आणि त्याला डेबिट केलं. बघा रे, ह्या ठिकाणी समजा दीपकने पैसे दिले असते, आपल्याला 2000 दीपककडनं मिळाले असं म्हटलं असतं अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम दीपक, नॉट म्हटलेलं नाही आहे, अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम दीपक, दीपककडनं पैसे मिळाले. तर ह्या एंट्रीमध्ये फक्त काय झालं असतं, दीपक तर गिव्हरच राहिला असता, बॅड डेप्सच्या ठिकाणी कॅश येऊन गेलं असतं, म्हणजे कॅशला डेबिट आणि दीपकला क्रेडिट अशी एंट्री आपण केली असती. पण पैसे मिळत नाही आहेत, पैसे बुडालेत म्हणून नुकसान म्हणून आपण बॅड डेप्सला डेबिट केलं. ठीक आहे. आता काय होतंय बघा इथे, आता ह्या एंट्रीमध्ये काय होतंय, पुढच्या महत्त्वाचा भाग आहे. आता दीपकने पैसे नाही दिले तर आपण असं मानतोय की आता दीपकची काही पैसे देण्याची इच्छा नाही, म्हणून दीपक आपले पैसे देऊ शकत नाही, म्हणून आपण त्याचं खातंच बंद करून टाकलं आपल्या वहीमधून. आपण त्याचं खातंच बंद करून टाकलं, त्याच्या वहीमधून दीपकला क्रिएट करून टाकलं आणि ते पैसे बुडीत खात्यामध्ये आपण ट्रान्सफर करून टाकले. ठीक आहे. पण आता काय झालं बघा, काही दिवसांनी अमाऊंट रिकवर्ड ₹1000 विच वॉज प्रिव्हियसली रिटर्न ऑफ ॲज बॅड डेप्स. बघा काय म्हटलंय, एक एक शब्दाचा अर्थ समजावून सांगतो. अमाऊंट रिकवर्ड, पैसे वसूल झालेले आहेत 1000 रुपये, 1000 रुपये पैसे वसूल झाले, 1000 रुपये आपल्याला मिळाले. विच वॉज प्रिव्हियसली, प्रिव्हियस म्हणजे मागच्या काळात, मागच्या काळात म्हणजे पास्टमध्ये, मागच्या महिन्यात, 1 महिन्यात, 2 महिन्यात, मागच्या 1-2 महिन्यात. अमाऊंट रिकवर्ड ₹1000 विच वॉज प्रिव्हियसली, प्रिव्हियसली म्हणजे मागे आपण काय केलं होतं, रिटर्न ऑफ म्हणजे आकारले होते, कमी करून टाकले होते ॲज बॅड डेप्स. आपण ते पैसे येणं बाकी आहे म्हणून आपण त्याची होप्स, आशा सोडून दिली होती की ह्या दीपककडनं आपल्याला पैसे मिळतील म्हणून. पण काय झालं, काही दिवसांनी तो दीपक काय करतोय, आपल्याला 1000 रुपये देऊन जातोय, जे आपल्याला अपेक्षा नव्हती की आता पैसे आणणार नाही. आपण दीपकचं अकाउंट तर क्लोजच करून टाकलेलं आहे, दीपकचा आपला काही संबंध उरलेला नाही, दीपकचं अकाउंट आपण क्लोज करून टाकलं. पण आता काय होतंय, त्या दीपकने काय केले, 2000 पैकी 1000 रुपये आणून दिले. मग आपण त्याला असं म्हणणार का की भाऊ दीपक राहू दे, आता मी तुझ्या अकाउंटमधले जे पैसे 2000 रुपये होते ते बॅड डेप्समध्ये टाकून दिले, मग आता काही तुला द्यायची गरज नाही, असं तर आपण म्हणणार नाही. ठीक आहे की नाही. मग आपण त्याच्याकडनं जे पैसे मिळतात ते घेऊन टाकणार. आपल्याला तर अपेक्षा अशी होती की 2000 पैकी तो 1 रुपये पण देत नाही आहे, आपण त्याचं अकाउंटच बंद करून टाकलं होतं. ठीक आहे. पण आता तो काय करतोय, त्यातनं काही रक्कम आपल्याला देतोय. किती रुपये देतोय तो, 1000 रुपये. म्हणजे आपल्याकडे कॅश येणार आहे, म्हणजे पहिलं अकाउंट आपल्याला सापडलं कॅश. ठीक आहे. इथे कोणाकडनं पैसे मिळाले सांगितलंय का, नाही सांगितलेलं. का बरं नाही सांगितलेलं, कारण ज्याच्याकडनं पैसे मिळाले, समजा दीपक असेल किंवा कोणताही XYZ व्यक्ती असेल, त्याचं अकाउंटच आपण क्लोज करून टाकलं, त्याचं अकाउंट आपण आपल्याकडे ठेवलंच नाही आहे. मग आपण त्याला हे दर्शवणार नाहीत की मी तुझं अकाउंट बंद करून टाकलं म्हणून, जे मिळतील ते आपण घेऊन टाकणार. पण घेतल्यानंतर आता बघा इथं काय झालं, आपण बॅड डेप्सला लॉस म्हणून नोंद करून ठेवली. बॅड डेप्सला आपण डेबिटला का बरं घेतलं, कारण तो लॉस होता आपला. आता बुडालेले पैसे जर परत आपल्याला मिळत आहेत तर आपला इन्कम पण तर झालं पाहिजे. सिंपल लॉजिक एकदम. जे पैसे आपल्याला मिळणार नाही आहेत म्हणून आपण लॉस म्हणून बॅड डेप्सला टाकून दिले 2000 रुपये. आपल्याला अपेक्षाच नाही आहेत की तो दीपक पैसे देईल, आपण दीपकचे पैसे डायरेक्ट 2000 रुपये लॉस दाखवून दिला आणि दीपकचं अकाउंटच क्लोज करून टाकलं. तो आला पण माल घ्यायला उधार, त्याला 1 रुपयाचा माल उधार द्यायचा नाही असं आपण गृहीत धरून घेतलं. पण नेमकं काय झालं, ते दीपकने असू द्या किंवा दुसरा कोणता व्यक्ती असू द्या, त्याने काय केले, जे पैसे आपण मागच्या वेळेला बॅड डेप्स म्हणून नोंद केली होती ते पैसे त्यातनं 1000 रुपये आपल्याला मिळून गेले. मग आता बुडालेले पैसे जर आपल्याला मिळत आहेत तर आपलं फायदाच आहे. म्हणून इथे असं लिहायचं, असं दुसरं अकाउंट बॅड डेप्स रिकवर, बॅड डेप्स रिकवर. आता बघा इथे जे पुढे अकाउंट येणार आहेत, हे जे सेकंड अकाउंट राहणार आहे त्याला जागा थोडी जास्त लागेल, आपण ते एंट्रीमध्ये कवर करू. इथे आपण थोडंसं ॲडजस्ट करणार त्याला, आता इथे जागा थोडी कमी सोडली गेलेली आहे. तर बघा 2 अकाउंट, कॅश आणि बॅड डेप्स रिकवर. कॅशसाठी नियम लावतो आपण रिअलचा. आता बॅड डेप्स इथं म्हटलं आपण बॅड डेप्स म्हणजे आपला लॉस आहे, पण इथे बघा रिकवर शब्द वापरलेला आहे. बुडालेले पैसे परत मिळाले. समजा आपले 2000 रुपये हरवले,
2000 आपले हरवले तर आपलं नुकसान झालं. मग आता आपल्याला 2000ची अपेक्षा बिलकुल नाही आहे आणि समजा आपल्याला दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसात 1000 रुपये परत सापडून गेले, म्हणजे हरवलेले पैसे परत सापडले की नाही, मग इथे बुडालेले पैसे परत मिळून गेले, याला म्हटलं आपण रिकवर. म्हणजे इथं आपला नॉमिनल अकाउंटचा नियम आपण याला लावू, कारण आपला इथं फायदा होऊन गेला. आपण पैसे बुडाले तेव्हा आपण काय म्हटलं, लॉस म्हटलं, पण आता काय होऊन जाईल, फायदा होऊन जाईल. बघा इथं मी क्लिअर करून देतो. कॅश आपल्याकडे येत आहे, मग आपण इथे कॅशला सिंपल म्हणू, कॅश कम्स इन आणि जे येईल त्याला डेबिट. कॅशला डेबिट करून टाकलं म्हणजे बॅड डेब्ट्स रिकवरला क्रिएटच करावं लागेल, इतकं फायनल आहे. मग इथं काय होईल, बॅड डेब्ट्स रिकवर इज इन्कम. जर पैसे बुडाले हे आपण जर लॉस दाखवलेला आहे, तर पैसे त्यातनं परत मिळून गेले तर आपलं काय होऊन जायला पाहिजे, इन्कम होऊन जायला पाहिजे. म्हणून त्याला आपण काय करणार, क्रेडिट. आता आपण याची एंट्री करू. काय होतं आहे, आपल्याला पैसे जे बुडून गेले ते पैसे मिळाले. पैसे मिळाले ते कसले पण असू द्या, काही इंधन नाही, फक्त पैसे मिळाले म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट होईल, एवढं फायनल आहे. कॅश अकाउंट डेबिट, अमाऊंट आहे 1000 रुपीज. आता पैसे मिळाले म्हणजे कसले मिळाले, जे पैसे बुडून गेले होते ते पैसे पुन्हा मिळाले. म्हणून आपण इथं म्हणणार बॅड डेब्ट्स रिकवर अकाउंट. आणि हे आपलं काय आहे लक्षात घ्या, हे आपलं काय आहे, इन्कम आहे, प्रॉफिट आहे आणि 1000 रुपये. आता नॅरेशनमध्ये आपण घेऊ, बेइंग अमाऊंट रिकवर्ड ॲज बॅड डेब्ट्स प्रिव्हियसली. नॅरेशन थोडंसं कमी जास्त पण झालं तर फरक नाही पडत, एंट्री इम्पॉर्टंट असते. हे 2 ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजले असतील, नाही समजलं तर पुन्हा एक वेळा बघा. 12 मिनिटांचा व्हिडिओ आत्तापर्यंत झालेला आहे, पुन्हा एक वेळा बघा जर समजलेलं नसेल तर. ठीक आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, हे कधी कधी येणारे ट्रान्झॅक्शन आहेत पण आपल्याला जमायला पाहिजे म्हणून आपण ते प्रॅक्टिस करून घेत आहोत. आता नेक्स्ट, ज्यांनी नोट्स अजून घेतलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर नोट्ससाठी क्लासवर येऊन नोट्स कलेक्ट करून माझ्याकडनं घेऊन जायची, कारण त्याशिवाय तुम्हाला हे व्हिडिओ बघून तुम्हाला हे आन्सर कुठेच लिहिता येणार नाहीत. म्हणून फक्त मला फोन करून क्लासवर या आणि माझ्याकडनं नोट्स कलेक्ट करून घेऊन चालले जा. येताना मास्क वगैरे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 47 नंबर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल 2000. आपण 2000चा माल फ्रीमध्ये वाटला. याच्यावर आपण भरपूर डिस्कस केलं बेसिकमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये. आपण फ्रीमध्ये माल जर वाटला तर आपण त्याला म्हणतो ॲडव्हर्टाइजमेंट. एक अकाउंट सापडलं आपल्याला, जाहिरात, आणि आपल्याकडनं काय जातं, इथे गुड्स जातं आहे, पण फक्त गुड्स आपण लिहत नाही, फक्त गुड्स अकाउंट आपण लिहत नाही. पहिले मी क्लिअर करतो, थोडंसं समजून देतो. गुड्स डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वाटला, आपण माल वाटला, ॲज अ फ्री सॅम्पल, मोफत वाटला. आता आपण मोफत माल का बरं वाटतो, तर आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी. मग जाहिरात म्हणजेच काय, ॲडव्हर्टाइजमेंट. बरोबर आहे. आपण ॲडव्हर्टाइजमेंट केली 2 प्रकारे करू शकतो, एक तर पैसे देऊन किंवा माल देऊन. तर आपण इथे काय दिलं आहे, नेमकं माल वाटलेला आहे, तर आपल्याकडनं काय जाईल, गुड्स. फक्त आपण गुड्सला क्रेडिट नाही करू शकत, म्हणून फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हे गुड्स आहे. आपल्याकडचा जो स्टॉक होता तो स्टॉक आपण वापरलेला आहे, पण एंट्रीमध्ये लिहिताना फक्त गुड्स न लिहिता मी थोडं शॉर्टमध्ये लिहून देतो, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. जेव्हा मी एंट्री करून देईल तेव्हा पूर्ण लिहून देईल, इथे जागा कमी असल्यामुळे थोडं शॉर्टमध्ये लिहिलं. 2 अकाउंट घ्यायचे असतात आपल्याला, हे तुम्हाला पुढच्या एंट्रीमध्ये आपण लॉस बाय थेफ्ट वगैरे बघतो त्या एंट्रीमध्ये हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, ॲडव्हर्टाइजमेंटला एक अकाउंट सापडलं, आणि गुड्स फक्त आपल्याकडनं माल गेला आहे तर गुड्स अकाउंट आपण लिहत नाही, तर कुठे गेला माल ते पण लिहितो, तर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मग आता इथे नॉमिनलचा नियम लावू आपण. इथं नियम लागेल नॉमिनल अकाउंटचा. इथे फक्त आपल्याकडचा जो स्टॉक आहे गुड्सचा तो कमी होतो आहे, मग आपला माल कमी झाला, रिअल अकाउंट्सचा नियम लावू, कारण ती आपली मालमत्ता होती गुड्स. आपल्याकडे जो स्टॉक पडला होता
स्टॉक ऑफ गुड्स म्हणतो ना आपण, तर तो माल आपल्याकडनं कमी झाला. तर बघा आता ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या इथे काय झाला, हा एक्सपेन्सेस झाला आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. तर इथे गुड्स गोज आउट म्हणणार. आपल्याकडनं काय केलं, गुड्स गोज आउट आणि त्याला काय करणार आपण, क्रेडिट. फक्त आपण गुड्स लिहत नाही म्हणून पुढे डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आपल्याला लिहून घ्यायचं असतं. आता 47चं बघा एंट्री कशी होईल, थोडंसं क्रेडिट साईडला नाव मोठं येणार आहे, पण लक्षात घ्या इन केस येणारे ट्रान्झॅक्शन आहेत तर थोडेसे चेंजेस राहतील. अपवादात्मक हे ट्रान्झॅक्शन आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2000 टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट आणि अमाऊंट इथं येऊन जाईल 2000. बघा पूर्ण नाव काय द्यायचं आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. परत सांगतोय इथे बघा फक्त एवढीच एंट्री नॉर्मली व्हायला पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंटला डेबिट आणि गुड्सला क्रेडिट. कारण रोख पैसे जर आपण दिले तर कॅश गेली म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट टू कॅश अशी एंट्री करणार, पण पैसे न जाता आपल्याकडनं गुड्स गेलं आहे म्हणून गुड्सला क्रेडिट करणार, पण फक्त गुड्स आपण लिहत नाही म्हणून तो गुड्स नेमका कुठे गेला तर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असा गेलेला आहे, म्हणून आपण त्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. मग नॅरेशनमध्ये पुन्हा तेच होऊन जाईल, being goods distributed as free sample account. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट आणि ही एंट्री आपली संपली. कारण काही डाऊट असेल तर मला ग्रुपवर मेसेज करून विचारा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 48 नंबर काय म्हटलं आहे बघा. 48 नंबर ट्रान्झॅक्शन एक काम करू, आपण ना एक काम करू, 47 नंबर ट्रान्झॅक्शन घेतलं, 48 आपण थोडं पेंडिंग ठेवू. आपण 51 नंबरचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून घेऊ. थोडंसं हे ट्रान्झॅक्शन समजण्यासाठी 51 नंबर काही कन्फ्युजन होऊ देऊ नका. 51 नंबर ट्रान्झॅक्शन घेऊ म्हणजे तुम्हाला 48 लवकर समजून जाईल. 47 झालं ते. इथं काय झालं आहे बघा, इथं जो आपण 47 नंबरला बघितलं ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये, इथं आपण काय केलं होतं की आपला माल आपण फ्रीमध्ये वाटला होता आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी. ठीक आहे, जसं कोणी फळ विक्रेता वगैरे असेल, समजा ग्रेप्स अंगूर जर विकतोय, आपण त्याला भाव विचारल्याबरोबर तो आपल्याला अंगूर 2-3 अंगूर टेस्ट करण्यासाठी देतो खायला. तर तो असे दिवसभरात समजा त्याने 2 किलो माल जर वाटून दिला तर त्याच्याकडचा जो स्टॉक होता तो कमी कमी होत गेला, बरोबर आहे की नाही. त्याची एंट्री आपण केली. आता काय होतंय, माल आपल्याकडचा जो स्टॉक कमी झाला त्याची एंट्री आपण केली. कशाकरता वाटला होता, जाहिरातीकरता, म्हणून आपण त्याला ॲडव्हर्टाइजमेंट असं नाव दिलं. आता बघा इथं नेमकं काय झालेलं आहे, गुड्स. आता अजून एक तुम्हाला इथं सांगायचं राहिलं, ह्या गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्सच्या ठिकाणी आपण जर इथे ऑर परचेस म्हटलं, ऑर फक्त परचेस अकाउंट जर क्रेडिटला म्हटलं तरी पण चालतं, पण लक्षात घ्या आपण परचेसला नेहमी डेबिट करतो म्हणून तो नियम तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही हे वापरू नका. फक्त एक लक्षात ठेवायला परचेसला क्रेडिट केलं तरी पण चालतं आहे. ठीक आहे. 51 नंबर ट्रान्झॅक्शन, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स म्हणजे माल, डिस्ट्रॉयड म्हणजे खराब होणे, बाय फायर आगीमध्ये माल खराब झाला. आता फायरमध्ये खराब होणं काय, ऑब्लिक करून म्हटलं आहे ॲक्सिडेंट. रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आणि तिथे माल खराब झाला. कुठे पण उद्या काही फरक पडत नाही आपल्याला, माल तर खराब झालेलाच आहे. मग इथं आपण फक्त फायरमध्ये खराब झाला म्हणून नोंद करतो आहे. मग इथं आपण म्हणू लॉस बाय फायर अकाउंट डेबिट, लॉस बाय फायर. आणि कसलं नुकसान झालं आहे आगीमध्ये, गुड्सचं. मग दुसरं अकाउंट कोणतं सापडलं, गुड्स. फर्निचर तुटलं असतं, फर्निचर बळालं असतं, फर्निचर गेलं म्हणून फर्निचरला क्रेडिट केलं असतं. पण इथे काय नुकसान झालं आपलं, मालाचं. पण फक्त गुड्सला आपण दाखवत नाही, तर ते माल काय झालं नेमकं तो दाखवायचा आपल्याला ते क्रेडिटमध्ये. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अकाउंट. आता यात पण बघा एक शब्द दिला होता अनइन्श्युअर्ड. अनइन्श्युअर्ड म्हणजे काय, असा माल जळाला की ज्याचा इन्शुरन्स आपण काढलेला नाही त्याला म्हणतात अनइन्श्युअर्ड. आपण त्या मालाचा विमा काढलेला नाही.
त्या मालाचा आपण विमा जर काढलेला नाही आहे तर विमा कंपनी आपल्याला काही भरपाई देणारच नाही आहे, म्हणजे फुल्ली आपलं नुकसान आहे, पूर्ण अमाऊंटचं आपलं नुकसान झालेलं आहे, काहीच पैसे आपल्याला भरपाई मिळणार नाही. ठीक आहे. समजा आपण पीक विमा वगैरे असतं शेती ज्यांचं आहे, समजा आपण कपाशी वगैरे लावली आणि विमा काढून ठेवला आणि आपण विम्याचे पैसे भरतोय आणि समजा बाय चान्स काही अपघात झाला, काही चक्रीवादळ वगैरे आलं आणि पूर्ण कपाशीचं आपलं नुकसान होऊन गेलं, तर आपण जो विमा काढला होता त्या विम्यामधून आपल्याला गव्हर्नमेंटकडनं किंवा त्या विमा कंपनीकडनं संरक्षण म्हणून आपल्याला नुकसान भरपाई मिळते. पण केव्हा? जेव्हा तुम्ही तो विमा काढला असेल तरच. माहिती आहे, हा माल कसा होता? बिगर विम्याचा होता. आपण विमा काढलेला नाही, म्हणून ते नुकसान आपल्याला स्वतःला सहन करावं लागेल, म्हणून लॉस बाय फायर म्हटलं. मग इथं आपण नियम लावू नॉमिनल अकाउंटचा आणि इथे गुड्स करता नियम लागेल रिअल अकाउंट्सचा. तर इथे लॉस बाय फायर हे आपलं काय आहे? लॉस आहे, लॉसेस, आणि त्याला आपण काय करून टाकू? डेबिट. आणि इथे गुड्स गोज आउट, आपल्याकडनं गुड्स जाणार आहे म्हणून त्या गुड्सला आपण काय करू? क्रेडिट. इतकं पूर्ण लिहायला पॉसिबल नाही म्हणून गुड्स गोज आउट म्हणून दिलं. एंट्रीमध्ये बघा सिम्पल एकदम काय होऊन जाईल? लॉस बाय फायर अकाउंट डेबिट, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू, पूर्ण लिहावं लागेल. फक्त गुड्स आपल्याकडनं गेलेला, फक्त आपण गुड्सला लिहत नाही म्हणून पूर्ण लिहितोय. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अकाउंट. म्हणजे माल गेला हे तर क्रेडिटला समजतं आपल्याला, पण नेमका कुठे गेला? आगीमध्ये जळाला की ॲक्सिडेंटमध्ये गेला की आपण फ्रीमध्ये वाटला, ते आपल्याला ते क्रेडिटला सापडतं. नॅरेशनमध्ये लिहून टाकू being goods destroyed by fire. आणि समजा ॲक्सिडेंटमध्ये गेला असता माल तर गुड्स डिस्ट्रॉयड बाय ॲक्सिडेंट किंवा इन ॲक्सिडेंट म्हटलं असतं. एवढाच फक्त फरक पडतो, म्हणून आपण इथे ऑब्लिक करून लिहिलं, वेगळी एंट्री करण्याची गरज नाही पडली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. आता फक्त काय झालेलं आहे, इथे अनइन्शुर्ड म्हटलं आहे बघा आणि इथे इन्शुअर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे असा माल जळाला की ज्याचा आपण विमा काढलेला आहे. आता विमा जर काढला आहे तर जो नुकसान इथे आपण सहन केला बघा वरती, तो नुकसान आपण नाही सहन करत, आपल्याला इन्शुरन्स कंपनी भरपाई देते. बघा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ॲक्सिडेंट 6000 आणि इन्शुर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे आपण त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे, आपलं नुकसान सहन करण्याची गरज नाही. आपल्याला ते नुकसान भरपाई कोणाकडनं मिळणार आहे? इन्शुरन्स कंपनीकडनं. आणि इन्शुरन्स कंपनी ही कोण आहे? इन्शुरन्स कंपनी ही एक पर्सनल अकाउंट त्याला आपण म्हणणार. इन्शुरन्स कंपनी कोण आहे? पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे. आता एक इन्शुरन्स कंपनी अकाउंट सापडलं, याला आपण पर्सनल अकाउंटचा नियम लावू. आणि दुसरं परत काय गेलं आपल्याकडनं? पुन्हा तेच गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर किंवा ॲक्सिडेंट, जे बी नाव असेल ते आपण लिहिणार. आता याला आपण नियम लावतो रिअल अकाउंटचा. आता बघा इन्शुरन्स कंपनी, तुम्ही एक गृहीत असं धरणार की इन्शुरन्स कंपनी भरपाई देणार आहे, तर इन्शुरन्स कंपनी गिवर आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अजून ती भरपाई देत नाही आहेत, त्यांच्याकडनं पैसे मिळायचे आपल्याला बाकी आहेत. फक्त आपण काय केलं आहे, आपलं जो क्लेम आहे, आपला जो दावा आहे, आपण त्यांच्याकडे सादर केलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला पैसे यायचे बाकी आहेत, म्हणून ते इथे आपला क्लेम रिसीव करतायत. ते आता रिसिव्हर आहेत, त्यांना आपण डेबिट करू. जेव्हा ते पैसे देऊन टाकतील तेव्हा आपण त्यांना क्रेडिट करू, तेव्हा ते गिवर बनतील, पण अजून त्यांनी पैसे दिलेले नाहीत. आणि रिअल अकाउंट इथे पुन्हा आपण नाव देऊ गुड्स गोज आउट क्रेडिट. इथे इन्शुरन्स कंपनी संस्था आहे, तुम्ही म्हणाल ते जर भरपाई देणार आहे तर ते गिवर आहेत, बरोबर आहे, ते गिवर आहेत, पण केव्हा? जेव्हा ते ॲक्च्युअल नुकसान भरपाई देतील तेव्हाच. अजून ते देत नाही आहेत, अजून त्यांच्याकडनं पैसे मिळायचे बाकी आहेत. मग आता बघा एंट्री काय होईल? इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट 6000 टू गुड्स डिस्ट्रॉइड
बाय फायर अकाउंट. नॅरेशनमध्ये आपण लिहू बिंग गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड क्लेम ॲडमिटेड. आपण क्लेम करून ठेवलेला, दावा करून ठेवलेला आहे की आम्हाला नुकसान भरपाई 6,000 रुपये मिळावी, मिळतील तेव्हा मिळतील, पण अजून पैसे मिळालेले नाहीत. आणि इथे अजून एक पॉईंट, जसं इथे आपण गुड्सच्या क्रेडिटला परचेस म्हटलं होतं ऑरला, तसं इथं पण आपल्याला परचेस म्हणता येतं आणि इथं पण आपल्याला परचेस लिहिता येतं, पण आपण ते लिहिणार नाहीत. फक्त माहितीसाठी तुमच्याकडे लक्षात ठेवा, परचेस नाही लिहायचं आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. परचेस लिहिलं तरी पण एंट्री बरोबर असते. ठीक आहे. बाकीचे मधले ट्रान्झॅक्शन आपण ब्रेक केलेले आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरला कंप्लीट करू. आणि उद्या हे कंप्लीट झाल्यानंतर आपण मग परवा डायरेक्ट एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे.